स्टार्ट. नमस्कार, वार्ता यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उद्या दिनांक 7 एप्रिल रविवार रोजी अंबाजोगाई येथे सध्या जे मोठं वादळ सुरू आहे ते वादळ म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं. या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ उद्या अंबाजोगाई इथं दुपारी 3 वाजता मोंढा मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाशजी आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष या सभेचं एक वेगळं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या सभेसाठी गरीबातल्या गरीब, सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसांना स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं आहे. बाळासाहेबांची ही सभा ऐतिहासिक ठरावी यासाठी सर्व तऱ्हेतून प्रयत्न सुरू आहेत. या सभेच्या माहिती देण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे एक सहकारी तरुण कार्यकर्ते आणि त्यांचं नाव आहे आदरणीय शैलेशजी कांबळे. तर आपण त्यांच्याकडून या संदर्भातली पूर्ण माहिती जाणून घेऊयात. शैलेशजी कांबळे यांच्याकडून. सर्वांना सप्रेम जय भीम. उद्या दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी अंबाजोगाई येथील मोंढा मैदान या मैदानामध्ये वंचितांचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केलेले आहे. या सभेसाठी बाळासाहेबांच्या सोबत पद्मश्री लक्ष्मण माने साहेब, त्यानंतर एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला साहेब, त्यानंतर राज्य निमंत्रक बहुजन वंचित आघाडीचे किसन चव्हाण साहेब, बीड जिल्हा अध्यक्ष शेख निजाम, यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष माननीय अण्णारावजी पाटील साहेब, राजेश क्षीरसागर, अजिंक्य भैया चांदणे आणि अनिल गोयेकर हे बाळासाहेबांच्या सोबत उपस्थित राहणार आहेत. उद्याची सभा ही आम्हाला असं वाटते की ऐतिहासिक सभा ठरणार आहे. आज बाळासाहेबांच्या पाठीमागचा जनसागर जर आपण पाहिला तर बाळासाहेबांनी पूर्ण वंचित समाजाला एकत्रित घेऊन ते काम सुरू केलेलं आहे आणि बाळासाहेबांच्या या कामामुळं चांगल्याने धसकी घेतलेली आहे. आम्हाला असं वाटतं की अंबाजोगाईमध्ये मोंढा मैदानामध्ये आजपर्यंत अशी कधीच सभा झाली नसेल. अशी ऐतिहासिक सभा उद्या दिनांक 7 तारखेला होणार आहे. मी समस्त वंचित घटकातील बांधवांना, दलित घटकातील बांधवांना विनंती करू इच्छितो की उद्या या सभेला आपण उपस्थित राहून या सभेचं एक साक्षीदार बनावं. आणि यावेळी मला एक प्रामुख्यानं सांगावं वाटतंय की ही पहिली सभा बाळासाहेबांची अशी आहे, पहिली म्हणता येणार नाही, अंबाजोगाईतली पहिली सभा अशी आहे की ज्या सभेसाठी कोणाला 1 रुपयाही दिलेला नाही. लोक स्वयंस्फूर्तीने या सभेसाठी येत आहेत. दुसरी गोष्ट मला सांगायची वाटते की आजपर्यंत असं कधीच घडलेलं नव्हतं. इथल्या अंबाजोगाईच्या जनतेनं असं ठरवलेलं आहे की उद्या बाळासाहेब आल्यानंतर बाळासाहेबांना लढा निधी म्हणून की अंबाजोगाईमध्ये किंवा परिसरामध्ये ज्या काही आंबेडकर जयंती 14 एप्रिलला आपण साजरी करतो ती साध्या पद्धतीनं जयंती साजरी करून तो निधी बाळासाहेबांना लढा निधी म्हणून देण्याचं ठरवलं आहे. याचबरोबर या सभेसाठी एमआयएम असेल, त्याच्यानंतर विद्रोही युवा मंच असेल, DPI असेल, रिपब्लिकन सेना, परिवर्तन ग्रुप, सत्यशोधक बहुजन सेना, महाराष्ट्र विकास आघाडी, मल्हार सेना, युवा आंदोलन, युवा भीमसेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, अखिल भारतीय कैकाडी महासंघ, नाभिक समाज संघटना, चर्मकार समाज संघटना, अखिल भारतीय सोनार समाज संघटना, बसव परिषद, गोर सेना, भिल्ल समाज, वडार समाज संघटना, एवढ्या संघटनांनी या उद्याच्या सभेसाठी हे दर्शवलेलं आहे, सहमती दर्शवलेली आहे. आणि उद्याच्या या सभेमध्ये फक्त दलितच नव्हे तर 18 पगड जातीमधील जो वंचित समाज आहे तो उद्या आपणास बघायला मिळेल.
तरी मी विनंती करतो की उद्याच्या या सभेला आपण उपस्थित राहून या इतिहासाचे आपण साक्षीदार बनावे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्या काळामध्ये बाबासाहेबांची जी संकल्पना होती ती बाळासाहेबांनी आज अंमलात आणलेली दिसते. त्या काळात बाबासाहेबांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जे काही काम केलं तेच आज बाळासाहेब करतायत. म्हणजे आज बाळासाहेब म्हणजे बाबासाहेब आहेत असं आम्हाला वाटतंय.